लोकशाही मार्गाने करण्यात येणारं आंदोलन चिरडण्याचा घाट घालणाऱ्या महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2025च्या विरोधामध्ये जनसुरक्षा विरोधी कृती समितीच्या वतीनं क्रांती चौकात 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत धरणं आंदोलन करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर त्यांच्या तयारीसाठी महाविकास आघाडी आणि विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्री प्रतिष्ठान कार्यालय क्रांती चौक येथे पार पडली आहे। 10 सप्टेंबर आणि 2 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र तत्वावर जिल्हा आणि तालुका पातळीवर जनसुरक्षा विरोधी कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्याचं ठरवलं आहे। लोकशाही मार्गाने करण्यात येणारे सर्व आंदोलन दडपण्यासाठी तसेच विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी सदरील विधेयक आल्यानं लोकशाही व्यवस्थेला मोठी हानी पोहोचत असल्यानं राज्य सरकारच्या या कुनीतीला आपल्याला हाणून पाडायचं असल्याचं प्रतिपादन शिवसेना नेते अंबादास दानवे, खासदार डॉक्टर कल्याण काळे आणि स्वराज्य अभियानाचे सुभाष लोमटे यांनी केलं आहे। या प्रसंगी काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास अवताडे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष शेख युसुफ, भाकपचे राम बाहेती, ॲडव्होकेट अभय टाकसाळ, माकपचे भागवत भोजने, भारतीय दलित पॅन्थरचे रमेश भाई खंडागळे, शेकापाचे प्राध्यापक उमाकांत राठोड, लाल निशाण पक्षाचे कॉम्रेड भीमराव बनसोडे, मीरा देशपांडे यांची उपस्थिती यावेळी होती।